नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हीही विठोबाच्या कानातील माशाच्या आकारातील कुंडले पाहिलीत का? पण विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विटेवर उभा असलेला विठोबाच्या मूर्तीला पाहताना प्रत्येक भक्ताच्या मनात हा एकच प्रश्न येतो. विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत? ही केवळ मूर्तीची शोभा वाढवणारी कुंडले नाही, तर त्यामागे एक गहरी भक्ती आणि सामाजिक संदेश दडलेला आहे. तो कोणता? जाणून घेऊया. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्राचीन काळी पंढरपूर गावात एक गरीब कोळी राहत होता. त्याचं नाव होतं सखाराम. सखाराम हा साधा, प्रामाणिक आणि विठ्ठलाचा परमभक्त होता. तो रोज नदीकाठी मासे पकडायचा आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण त्याच्या हृदयात विठ्ठलाबद्दल अपार प्रेम आणि श्रद्धा होती. एके दिवशी सखारामच्या मनात विचार आला की मी दररोज माझ्या विठुरायाला भेटायला जातो, पण कधीच त्यांना काही भेट दिली नाही. माझ्याकडे सोन्या चांदीचे दागिने नाही, पण माझ्या हातात मासे पकडण्याचं कौशल्य आहे. मी माझ्या प्रिय विठोबाला मासे भेट देईल. सखारामनं नदीतून 2 सुंदर ताजे मासे पकडले आणि ते विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन गेला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी आणि इतर भक्तांनी त्याला थांबवलं. "अरे सखाराम, तू मासे घेऊन कुठे चाललायस? ही अशी भेट देवाला देतात का? विठोबा हे साक्षात विष्णू आहे. त्यांना हे मासे देऊन तुला पाप लागेल." पुजाऱ्यांनी त्याला हसत हसत हटकलं. सखाराम दुखावला, पण त्यानं हार मानली नाही. त्याने विठोबाला मनोमन प्रार्थना केली, "माझे माऊली, माझ्याकडे तुझ्यासाठी हे 2च मासे आहेत. मला फक्त माझी भक्ती तुझ्यापर्यंत पोचवायची आहे. कृपा करून माझी भेट स्वीकारा." सखारामच्या डोळ्यात अश्रू आले. त्या क्षणी मंदिरात एक चमत्कार घडला. विठोबा स्वतः सखारामसमोर प्रकट झाले. त्यांनी हसत सखारामकडे पाहिलं आणि म्हणाले, "सखाराम, तुझ्या भक्तीचा सुगंध मला तुझ्या माशांपेक्षा जास्त प्रिय आहे. तुझ्या हृदयातील प्रेम आणि निस्वार्थ भक्ती मला खूप आवडली. तुझी ही भेट मी स्वीकारतो." विठोबाने सखारामच्या हातातील 2 मासे घेतले आणि चमत्काराने माशांच्या आकाराच्या सुंदर कुंडलांमध्ये रूपांतरित झाले. विठोबाने ते कुंडल आपल्या कानात घातले आणि म्हणाले, "आजपासून ही माशांची कुंडलं माझ्या भक्तांच्या निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक म्हणून माझ्या कानात राहतील. तुझ्यासारखा हा भक्त मला काय देतो हे महत्त्वाचं नाही, तर त्याच्या हृदयातील भावना महत्त्वाची आहे." ही कथा सांगते की भक्ती ही संपत्ती किंवा सामाजिक दर्जावर अवलंबून नाही, तर सखारामसारख्या साध्या कोळ्या भक्तीनं विठोबाचे हृदय जिंकले. यावरून हे स्पष्ट होते की खरी भक्ती ही हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचते. विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकारातील कुंडलं समाजाला हाच संदेश देतात की प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, देवापर्यंत आपल्या प्रेमानं पोहोचू शकतो. शिवाय विठोबाच्या माशाच्या कुंडलांमागे फक्त कथा नाही, तर खूप खोल अर्थही आहे. पौराणिक दृष्टिकोनातून मासे ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या मत्स्यावताराची आठवण करतात, ज्याने सृष्टीला प्रलयापासून वाचवलं. शिवाय ज्योतिष्य दृष्टिकोनातून मासे मीन राशीचं प्रतीक आहे, जे अध्यात्म आणि मुक्तीशी जोडली जाते. शिवाय भक्तिपर दृष्टिकोन सांगतो की ही कुंडलं विठोबाच्या समतेचा संदेश देतात, मग तो कोळी असो वा राजा. प्रत्येक भक्ताचे प्रेम विठोबाला सारखेच प्रिय आहे. मासे हे आपतत्वाचं प्रतीक आहे. ते सांगतात की इंद्रियांवर नियंत्रण मिळवून खरी भक्ती आणि समाधी मिळते. तर मंडळी, विठ्ठलाच्या कानात मासे का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे. अशाच प्रकारच्या
नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.